आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काहीच डोक्यात का नाही लागत आहे माझ्या यार। शिवा, एवढा राग? पाहू मला काहीच कळत नाहीये, असं कधी झालं नाही आधी। पण पण असं वाटतंय मी अडकते एकाच ठिकाणी, परत परत तिथेच येते, पण मला काही हाताला लागत नाहीये। अगं असं धीर सोडून कसं चालेल? प्रत्येक गोष्टीला वेळ लागतोच। तू आधी डोकं शांत ठेव। प्रयत्न तोच आहे पप्पा, पण काहीच कळत नाहीये ना। मग मला सांगा रॉकी असं का म्हणाला असेल, आणि जे काही म्हणाला त्याची टोटल का नाही लागत आहे मला? आणि का मुळात मला ना कुठे पोहोचताच येत नाही, तिथे सगळं अडकल्यासारखं होतंय मला। एक मिनिट, तू एक काम कर, तू ना मला 7 नंबरचा पाना दे। काय बोलताय पप्पा? 7 नंबरचा पाना इथे इथे नाहीये, इथे असतो ना, इथे आहे का? गाडी खाली कसं गेलं काय माहिती, इथे असतो नेहमी। सापडला का? हा, कुठे होता? गाडी खाली होता। बॉक्स मध्ये नव्हता का? नाही, पण नेहमी बॉक्स मध्ये असतो ना। असतो ना, हा, म्हणजे तू आता बॉक्स मध्येच त्याला शोधत बसली असतीस। हा, अगं हाच तर मुद्दा आहे। मी तिथे शोधत राहिले असते, मी दुसरीकडे बघितलं नसतं असं। करेक्ट। कदाचित तू चुकीच्या ठिकाणी शोधतेस का? हे बघ शिवा, तुला जे हवंय ना ते आहे एकीकडे, आणि तू शोधतेस दुसरीकडे। हे तुझं जे काही शोधकार्य चालू आहे ना, त्याची फक्त दिशा बदल, नक्की काय ना काहीतरी हाती लागेल। शिवा, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा विचार करून बघ। हॅलो सर। ओ हॅलो। थोडं बोलायचं होतं तुमच्याशी। हाँ बोला पटकन, आई एम अ बिट बिझी टुडे। सर, लॉन्चची तयारी खूप छान सुरू आहे ऑफिसमध्ये। मला खात्री आहे सगळं व्यवस्थित होईल। शुअर। मला जरा एका महत्त्वाच्या टॉपिकवर तुमच्याशी बोलायचं आहे। म्हणजे आशूने तुम्हाला सांगितलंय की नाही मला माहित नाही। कशाबद्दल? सर, लॉन्चला आशू शिवाला घेऊन येणार आहे। हां सांगितलंय त्यांनी मला। सर, मला असं वाटतंय की आपण शिवाला लॉन्चला बोलवणं टाळायला हवं। का? माय गॉड, व्हॉट इज दिस? सर, एक रिक्वेस्ट होती, प्लीज याबद्दल आशूला काही सांगू नका। कारण हा लॉन्च तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे माहिती आहे मला, आणि आमच्या कंपनीसाठी सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे। काय ना, मागच्या दिवसात शिवासोबत जे काही झालं त्यामुळे ती खूप शॉकमध्ये। म्हणजे जरी ती समोर नॉर्मल दिसत असली ना, तरी खूप वेड्यासारखी वागते ती। त्या दिवशी ना घरात न कुणाला सांगता अशीच निघून गेली, आणि रस्त्यावर काहीतरी शोधत होती। बघताय ना तुम्ही व्हिडिओमध्ये कसं दिसतं ते। म्हणजे आता जे काही झालंय तो एक ऍक्सिडेंट होता हे सगळ्यांना माहिती आहे, पण ती मान्यच करत नाहीये। हा सगळ्यातून ती बाहेर पडायला हवी ना, म्हणून भाऊंनी तिला कंपनी जॉईन करायला सांगितली। आता आशू एक नवरा म्हणून इमोशनली विचार करतोय, पण कोणीतरी प्रॅक्टिकल विचार करायला हवं ना।
आणि मला लॉन्चची खूप काळजी आहे म्हणून मी तुमच्याशी हे सगळं बोलते. प्लीज तुम्ही आशूला रिक्वेस्ट करा की शिवाला घेऊन नको येऊ प्लीज. ओके ठीक आहे, मी बोलतो आशू बरोबर. आणि थँक्यू व्हेरी मच. लॉन्च बद्दल तुम्ही खरंच खूप कन्सर्न आहात. अरे साई, तू इकडे? काही नाही, अरे ते लॉन्च बद्दलच विचारायला आले होते. तयारी कशी चालू आहे, कुठवर आली आहे? हो आशू, अरे आम्ही लॉन्च बद्दलच बोलत होतो. अच्छा ठीक आहे. नाही आपण बोलायचं. या प्लीज. हो मी येते सर. ओके. थँक्यू. ऑल राईट, ये. अरे तुम्ही बघितलं का सगळीकडे? हा शिवाय यार वस्तीत सगळीकडे बघितलं आम्ही, पण रात्रीपासून कोणीच त्या माणसाला बघितलं नाही. अरे पण त्याच्या हातात पॅनल होतं, कोणीच कसं बघितलं नाही? एवढं मोठं होतं, कोणाला दिसलं नसेल. तेच तर, तो ना डोकं लावून निघालाय वस्तीतून. असा बसा एक पुरावा मिळाला होता, तो पण गायब झाला. ए शिवा, तू फोटो काढला असशील ना? हा फोटो काढलाय, पण त्याने काही प्रूफ नाही होणार आहे. ट्रक त्याचा आहे हे नाही प्रूफ होणार. एक तर त्या पॅनलला ना रक्त लागलं होतं. आता ते जर मिळालं असतं ना तर सगळ्याच खुलासा झाला असता ना. अरे यार, मला तर कळतच नाहीये तो असं कुलूप तोडून कसं काय आत घुसला. तो नजर ठेवून असणार रे आपल्यावर. हे यार पण मुद्दा परत तिथेच येतोय की पुरावा इथे त्याला कळलं कसं? शिवा, अगं हा जो कोणी आहे ना तो खूप हुशार आहे आणि तो ना आपल्यापेक्षा 2 पावलं पुढे पण आहे. बॅटरी तो भाई पुढे असला ना 2 पावलं तरी त्याला आई हुशार की नडणार आहे कन्फर्म. मला सांगा कोणी जवळच आहे का? नाहीतर एवढी मोठी गोष्ट त्याला कळणारच नाही यार. एक मिनिट. रॉकी मायलेक बोलला होता ना? मायलेकचा काय अर्थ आहे? आणि असं कोण आहे जवळचं मायलेक? यार गाडी परत मायलेक वर येऊनच थांबते. तुमच्या काही डोक्यात येत आहे का? येस आई, अगं बस नाहीये. आज कशी काय तू इथे? कशी म्हणजे? कंपनी माझी पण आहे, मी येऊ शकते. मला तसं नव्हतं म्हणायचं. आज शिवाने ना इथे, म्हणून मग तू कशी काय असं? नाही म्हणजे पळून गेला होतात ना तुम्ही सकाळी घरातून. हा ते कुठे गेला होता? घरातले सगळे काळजी करत होते तुमची. आय नो, तो चंदन आहे ना तो पडला, ते त्याला लागलंय ऍक्च्युली, म्हणून आम्ही गेलो त्याला भेटायला. म्हणजे शिवा पण वस्तीतच? शिवा वस्तीतच आहे, तिथेच आहे अजून.